नमस्कार, मी भाऊ तोरसेकर. तुम्ही बघत आहात प्रतिपक्ष. मित्रांनो, जालना जिल्ह्याच्या अंबड तालुक्यातल्या अंतरवली सराटी या गावामध्ये आरक्षणासाठी बेमुदत उपोषण पुकारलेल्या जरांगे पाटील नावाच्या सामान्य एका कार्यकर्ता किंवा स्थानिक पातळीवरच्या नेत्याच्या हाती आज संपूर्ण मराठा समाजाच्या भावना अर्पण झालेल्या आहेत आणि त्यांनी आपल्या कुवतीनुसार किंवा त्यांना जे कोणी मदत करत असतील त्यांच्या मार्गदर्शनानुसार या मराठा आरक्षणाच्या आंदोलनाला असं काही विचित्र वळण दिलेले आहे की त्यामुळे आरक्षणाचा विषय फार विस्कटून पडलेला आहे. महाराष्ट्राचं राजकारणसुद्धा इतकं गोंधळून गेलेलं आहे की त्यात कुठल्याही पक्षातल्या कुठल्याही जातीपातीच्या नेत्यांना आपण यात नेमकी कुठली भूमिका घ्यावी याचाही अंदाज येईनासा झालेला आहे. आणि त्यामुळे एकीकडे प्रत्येक पक्षातले ठराविक नेते आपल्या आपल्या भूमिका पुढे कशा दामटायच्या आहेत ते बघतायत, तर उरलेले काही नेते यांना आपण कुठली भूमिका घ्यावी त्याचा अंदाजसुद्धा येत नाही आहे. आणि पर्यायाने प्रत्येक पक्षातले लहान सहान कार्यकर्ते किंवा स्थानिक पातळीवरचे नेते आपल्याला मनाला येईल तसे वागताना आपल्याच पक्षाचं नुकसानसुद्धा करून घेत आहेत. आरक्षण हा विषय कुठल्याही एका राजकीय पक्षाचा असू शकत नाही, कारण कुठलाही एक पक्ष हा फक्त जातीधिष्ठित असतो असं नाही. कमी अधिक प्रमाणामध्ये त्या पक्षामध्ये विविध जाती, पोटजाती, उपजाती यांचाही समावेश होत असतो. त्यामुळे एकतर्फी भूमिका घेऊ नये हे पथ्य सगळ्याच राजकीय पक्षांना पाळावं लागतं. आणि त्यामुळे सगळ्याच पक्षांचा मराठा आरक्षणाला आज पाठिंबा आहे. पण त्याही पक्षांच्या हातात काय नाही आहे, कारण हा विषय कायदेशीर आणि घटनात्मक आहे. आणि सुप्रीम कोर्टाने जी 50% मर्यादा आरक्षणाला घालून दिलेली आहे ती लक्ष्मण रेषा कशी पार पाडायची याचं उत्तर कोणाहीकडे नाही आहे. आणि अशा परिस्थितीत जरांगे पाटील ज्या भावनांचं राजकारण खेळत आहेत, मी राजकारण खेळत आहेत असं म्हणणंसुद्धा चुकीचं आहे, कारण जरांगे पाटील हा माणूस राजकारणी नाही आहे. तो अतिशय काय तो म्हणाल प्रगल्भ असा नेता नाही आहे, अनुभवी नेता नाही आहे. भावनेच्या भरात सुरू केलेला विषय त्याला कुठच्या कुठे घेऊन आला आहे. आणि त्यामुळेच हे सगळं प्रकरण इतकं विस्कटत गेलेलं आहे की त्याचे परिणाम आणि दुष्परिणाम आता राजकारणावर आणि राजकीय पक्षांवर सुद्धा दिसायला लागलेत. कारण आजपर्यंत ज्यांनी मराठा आरक्षणासाठी प्रामुख्याने काम केलं, आपापल्या पातळीवर काम केलं, राजकारणाच्या बाजूपेक्षा बाजूला राहून काम केलं, असे लोकसुद्धा यात विखुरले गेलेले आहेत. मराठा मूक मोर्चा, मराठा क्रांती मोर्चा, मराठा ठोक मोर्चा या स्वरूपामध्ये गेल्या 5 वर्षात राजकारण्यांना दूर ठेवून ज्यांनी आपापल्या परीने स्थानिक पातळीवर मराठा संघटन करण्याचा प्रयत्न केला, त्याची ताकद दाखवण्याचा प्रयत्न केला, ते पण संपूर्णपणे सध्याच्या परिस्थितीत जरांगे पाटील यांच्या या नव्या लोकप्रियतेने पूर्णपणे झाकोळले गेलेले आहेत. आणि या परिस्थितीत जरांगे पाटील यांच्याबद्दल काही बोलणं हा मराठा समाजामध्ये तर गुन्हा होऊन गेलेला आहे. कालपर्यंत वाटेल ते शब्द जरांगे पाटील छगन भुजबळांबद्दल बोलत होते, पण त्याला उत्तर देताना भुजबळ एकेरीवर बोलले, तर भुजबळांच्या विरोधात गावोगावी त्यांच्या प्रतिमेला चप्पल मारवण्याची मोहीम सुरू झाली. त्याचीही वेगळी प्रतिक्रिया आता उमटलेली आहे. कारण मराठा आरक्षणाचे मारेकरी खुद्द स्ट्रॉंग मराठा म्हणवले जाणारे शरद पवार आहेत. अशी जाहीर भूमिका मराठा आरक्षणाचे एक समर्थक आणि अभ्यासक नामदेवराव जाधव यांनी जाहीरपणे घेतली.
आणि त्यामुळे त्यांच्याही तोंडाला काळं फासण्याचा एक प्रयोग पुण्यामध्ये झाला. नामदेवराव जाधव हे स्वतःला जिजामातेच्या वंशातले म्हणतात. त्याचा आता पुरावा कोणी माझ्याकडे मागू नये. जी जाहीर माहिती आहे ती मी तुम्हाला सांगतोय. पण मुद्दा असा आहे की नामदेवराव जाधव जो काही आरोप शरद पवार यांच्यावर करतात त्याची शहानिशा करावी असं कोणाला वाटलेलं नाही. शरद पवार मुख्यमंत्री असताना मराठ्यांना आरक्षण देणं किंवा मागासलेले जाहीर करून ओबीसीमध्ये टाकणं शक्य होतं, पण शरद पवारांनी ते जाणीवपूर्वक टाळलं आणि मराठ्यांना आरक्षणापासून वंचित ठेवलं. असा काही पुरावा, काय GR वगैरे असेल तो पुरावा घेऊन नामदेवराव जाधव समोर आलेत. त्याचं खंडन कोणीही केलेलं नाही. अगदी शरद पवार असोत, सुप्रियाताई असोत, रोहित पवार असोत किंवा जितेंद्र आव्हाड असोत, यापैकी कोणीही नामदेवराव जाधव यांनी केलेल्या आरोपाचं किंवा समोर आणलेल्या पुराव्याचं खंडन केलेलं नाही. पण साहेबांना बदनाम केलं असं कारण दाखवून पवारांच्या समर्थकांनी पुण्यामध्ये त्याच नामदेवराव जाधव यांच्या तोंडाला काळं फासण्याचा प्रयत्न केला. आणि लक्षात घ्या, हे जाधव जे आहेत त्यांना ते पुढारी नसल्यामुळे कुठलंही पोलीस संरक्षण नव्हतं. मध्यंतरी फार त्यांनी ही भूमिका घेतल्यामुळे एक साधा शिपाई त्यांना अंगरक्षक म्हणून देण्यात आला होता. त्याने आपला जीवाचा आटापिटा केला आणि नामदेवराव जाधव यांना वाचवलं. त्याच्यासाठी त्यालाही काही फटके पोलीस असूनही खावे लागलेत. मुद्दा इतकाच आहे मित्रांनो की असं काळं फासल्यामुळे शरद पवार मोठे होतात का? मला पवारांच्या या अतिरेकी, उत्साही, आवेशपूर्ण समर्थकांना हा प्रश्न परत एकदा विचारायचा आहे. आणि परत एकदा विचारायचं आहे याचं कारण 3.5 वर्षापूर्वी हा प्रश्न मी विचारलेला होता, अगदी जाहीरपणे विचारला होता. तेव्हा मी प्रतिपक्ष नावाचं चॅनेल चालवत नव्हतो. माझं स्वतंत्र चॅनेल नव्हतं. थिंक बँक असेल किंवा द पोस्टमन असेल असे जे यूट्यूब चॅनेल होते ते बिचारे माझ्याकडे यायचे किंवा मी त्यांना भेटेन तिथे माझी मुलाखत वजा एखादा इंटरव्ह्यू करायचे किंवा एक मला स्वतःला जे काय म्हणायचं असेल एखाद्या विषयातलं ते म्हणायला सांगायचे, रेकॉर्ड करायचे आणि त्यांच्या चॅनेलवर टाकायचे. अशाच द पोस्टमन या चॅनेलवर माझा एक व्हिडिओ होता. त्या व्हिडिओमधून खाली कोणीतरी एकाने कॉमेंट लिहिली होती आणि त्या कॉमेंटसाठी एक पोलीस केस करण्यात आली पुण्याच्या शिवाजीनगर पोलीस ठाण्यामध्ये. आणि त्यात मला आणि घनश्याम पाटीलला पण आरोपी करण्यात आलं. काय आरोपी करण्यात आलं किंवा आरोप ठेवण्यात आला की घनश्याम पाटील आणि भाऊ तोरसेकर हे शरद पवार यांच्या हत्येचं कारस्थान शिजवत आहेत. अर्थात हा आरोप पोरकट होता, त्या आरोपात तथ्य नव्हतं, त्यामुळे ती केस अधिक तपास न होताच गुंडाळली गेली. पण त्याच्यात माझे 2 दिवस उगाच वाया गेले, कारण मी काहीही बोललो नव्हतो. खाली कॉमेंटमध्ये कोणीतरी एक खोळ्यासारखी कॉमेंट केली होती आणि म्हणून मी माझ्या प्रतिपक्षमध्ये कॉमेंट बंद ठेवलेले आहेत. कारण कोणाच्या तरी खुळेपणासाठी माझ्या आयुष्यातला वेळ वाया घालवायला माझ्याकडे जादा वेळ नाही आहे. त्यामुळे कोणाला तरी शेण खायचं आहे तर ते माझ्या दारात येऊन त्याने शेण खाऊ नये एवढ्यासाठी मला कॉमेंट बंद ठेवाव्या लागतात. तुम्हाला जी काय घाण करायची आहे ती तुम्ही स्वतःचा चॅनल बनवा, आपल्या उंबरठ्यावर शेण टाका, घाण टाका, मला काही म्हणायचं नाही. पण मला मनस्ताप होईल अशा कॉमेंट्स नकोत, म्हणून मला आवडतील अशा कॉमेंटसाठीही मी जागा ठेवलेली नाही. पण असो, ज्यावेळेला ते प्रकरण झालं होतं 8 फेब्रुवारी 2020 त्यानंतर मी कानाला खडा लावला की बाबा कॉमेंट नकोत. पण ते बघून
असेच एक पवार समर्थक जे आज अजितदादा समर्थक आहेत, ज्यांचं नाव सूरज चव्हाण आहे, जे तेव्हा युवक काँग्रेस राष्ट्रवादीचे महाराष्ट्राचे अध्यक्ष वगैरे काहीतरी होते, त्यांनी एक व्हिडिओ बनवून मला थेट धमकी दिली होती की पवारांच्या विरोधात बोलाल आणि पवारांनी बनवलेलं महाविकास आघाडी सरकार पाडण्याचा विचारसुद्धा कराल तर तुमच्या तंगड्या तोडून हातात देऊ, अशी धमकी सूरज चव्हाण नावाच्या पदाधिकाऱ्याने मला दिलेली होती. सुप्रियाताईंनाही ते माहिती असणार, पण अशा विषयावर सुप्रियाताई अगदी तोंडाला चिकटपट्टी लावून बसतात की चुकून तोंड उघडलं तर बाकीच्या जगातल्या कुठल्याही विषयावर सुप्रियाताईंचं तोंड बंद होत नाही, रोहित पवारांचं तोंड बंद होत नाही, शरद पवारांचं तोंड बंद होत नाही. पण सूरज चव्हाण नावाचा आपला एक निकटवर्ती कोणाला तरी तंगड्या तोडण्याची धमकी देतो, त्यावर ही माणसं पवार फॅमिली चकार शब्द बोलत नाहीत. असो, मी सुद्धा त्याला ओपन आव्हान दिलं होतं की बाबा जरूर तंगड्या तोड, मला शोधत येण्याची गरज नाही, तू जागा ठरवून दे, त्या ठिकाणी मी तंगड्या तोडून घ्यायला येईन. फक्त माझी अट एकच असेल की भाऊ तोरसेकरच्या तंगड्या तोडण्याच्या ह्या जाहीर कार्यक्रमाचं अध्यक्षपद शरद पवारांनी भूषवलं पाहिजे वगैरे वगैरे मी सांगितलं होतं. नंतर असाच प्रकार केतकी चितळेच्या बाबतीत सुद्धा झाला. केतकी चितळे हिच्या विरोधात पोलीस तक्रार झाली, तिच्या तोंडाला काळं फासलं गेलं, अगदी पोलीस पहाऱ्यात असताना सुद्धा जणू काय तिची धिंड काढण्याचा प्रयत्न झाला. पण तिने माफी पण मागितली नाही, आपली रिट्वीट केलेली पोस्ट पण मागे घेतली नाही. नियतीने तुमच्या तोंडाला काळं फासलं, कारण तुम्ही ज्या पोलीस केसेस करायला गेलात आणि 50 ठिकाणी पोलीस केसेस करायला गेलात आणि एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणाहून तिसऱ्या ठिकाणचं पोलीस ठाणं केतकी चितळेला अटक करत होती, पण तिने कायदेशीर बचावसुद्धा घेतला नाही, वकीलसुद्धा घेतला नाही आणि तुमच्या सूडबुद्धीने वापरल्या जाणाऱ्या पोलीस यंत्रणेला थकवून टाकलं. तिने न मागितलेला जामीन द्यावा लागला. सांगायचा मुद्दा इतकाच मित्रांनो, कोणाच्या तोंडाला काळं फासून त्याच्या भूमिकेचा पराभव करता येत नाही. तुम्ही केतकी चितळेच्या तोंडाला काळं फासायला गेलात आणि आपल्या पवार साहेबांचा चेहरा अधिक चमकदार बनवायला गेलात. ती केतकी चितळे आज पण आपल्या भूमिकेवर ठाम आहे, पण काळं फासणारे कुठे आहेत? त्यांना आणखीन कोणाच्या तरी तोंडाला काळं फासावं लागलं, ज्यांचं नाव नामदेवराव जाधव आहे. नामदेवराव जाधव हे शरद पवारांचे व्यक्तिगत शत्रू नाहीत. शरद पवारांच्या भूमिकेवर त्यांनी प्रश्नचिन्ह लावलं. आरक्षणाच्या संदर्भाने जो विषय आहे त्यात पवार किती दुटप्पी आणि दिशाभूल करणारी भूमिका घेतात त्याचा पर्दाफाश केलेला आहे. पवारांची कुठच्या तरी सरकारी शाळेमध्ये किंवा इतर कुठे जी नोंद आहे जातीची ती कुणबी अशी आहे, याचा पुरावा नामदेवराव जाधवांनी समोर आणला. त्याचं खंडन करा, तो पुरावा कसा खोटा आहे हे सिद्ध करा. ते न करता त्यांच्या तोंडाला काळं फासायला जाणं म्हणजे दाल में कुछ काला है याचाच पुरावा असतो. असं काळं फासून नामदेवराव जाधव गप्प बसणार नाहीत, अजिबात गप्प बसणार नाहीत. कारण ते आरक्षण आणि मराठा जातीचा इतिहास वगैरे याचा अभ्यास करणारे आणि त्यासाठी काम करणारे गृहस्थ आहेत. त्यांची तोंडाला काळं फासून मुस्कटदाबी होऊ शकत नाही. ज्या वेळेला अशा प्रकरणात आपले समर्थक, आपले भाट, आपले चमचे दुसऱ्याच्या तोंडाला काळं फासतात आणि तरीही त्यावर चकार शब्द बोलायची हिम्मत शरद पवारांमध्ये नसते,
तेव्हा ते काळं प्रत्यक्षात शरद पवारांच्या आणि सुप्रियाताई आणि पवार गोतावळ्याच्या तोंडाला फासलं जात असतं. पंतप्रधानांनी अमुक केलं की शरद पवारांना लाज वाटते, शरम वाटते. अमुक तमुक झालं की या लोकांना शरम वाटते. आपले समर्थक, आपले पाठीराखे आपला चेहरा चमकदार बनवण्यासाठी दुसऱ्यांच्या तोंडाला काळं फासायला जातात, त्यांची मुस्कटदाबी करतात. तेव्हा शरद पवारांना काय अभिमान वाटतो का? असेल तर समोर या आणि सांगा की केतकी चितळेच्या तोंडाला ज्यांनी काळं फासलं त्यांचा मला अभिमान आहे. नामदेवराव जाधवांच्या तोंडाला काळं फासलं ज्यांनी कोणी फासलं त्यांचा आम्हाला पवार म्हणून, राष्ट्रवादी म्हणून अभिमान आहे असं सांगायला पुढे या. बाळासाहेब ठाकरे आमचे दोस्त होते, त्यांचे आमचे कौटुंबिक संबंध होते असं सांगणारे जे पवार फॅमिली आहे त्यांनी एक लक्षात ठेवावं की बाबरी माझ्या शिवसैनिकांनी पाडली असेल तर मला त्यांचा अभिमान आहे, पण कोण होते मला माहिती नाही. इतकं थेट अंगावर घेणारे बाळासाहेब यांची मैत्री करायची तर त्यांच्यामध्ये जी उत्स्फूर्त प्रामाणिकता होती तेवढी तरी दाखवता आली पाहिजे. पण कुठून दाखवणार? त्यांच्या सुपुत्राकडे सुद्धा तेवढा प्रामाणिकपणा नाही आहे, तर दोस्त असलेल्या पवारांकडे कुठून येणार? त्यामुळे आज केतकीच्या तोंडाला काळं फासलं असेल तुम्ही, नामदेवराव जाधवांच्या तोंडाला काळं फासलं असेल, पण एक वेळ अशी येईल की नियती तुमच्या तोंडाला काळं फासून दाखवेल. कारण काळ हा सगळ्यात मोठा न्यायाधीश असतो असं म्हणतात. आज तुमच्याकडे ताकद आहे, मसल पॉवर आहे, अंगावर धावून जाणारे कार्यकर्ते आहेत, म्हणून तुम्ही असा अतिरेक करू शकत असाल. आपली प्रतिष्ठा वाढवण्यासाठी असे शिकारी कुत्रे दुसऱ्यांच्या अंगावर सोडत असाल. पण एक गोष्ट विसरू नका, एक वेळ अशी येते ज्या वेळेला तुम्हाला आरोपीच्या पिंजऱ्यात उभं राहावं लागतं आणि बचावासाठी कुठलाही पुरावा तुमच्याकडे नसतो. तेव्हा हे शिकारी कुत्रे भुंकू शकतात, चावू शकतात, पण साक्ष देऊ शकत नाहीत. नियतीच्या न्यायालयामध्ये तुमच्या प्रामाणिकपणाची कसोटी लागत असते. आणि सुप्रियाताई, सिल्वर ओकवर आलेल्या ST कर्मचाऱ्यांसमोर जे काय नाटक तुम्ही रंगवलं होतं तशी नाटकं नियतीच्या कोर्टात चालत नाहीत. कॅमेऱ्यासमोर वाटेल त्या थापा मारा, पण नियतीसमोर थापा चालत नाहीत. प्रामाणिकपणा चालतो, प्रामाणिकपणा टिकतो. आणि म्हणून नामदेवराव जाधवांच्या तोंडाला काळं फासायला गेलेले जे कोणी पवार भक्त आहेत त्यांनी एक लक्षात ठेवावं की आज तुम्हाला दिसतंय की जे काय काळं फासले ते केतकी चितळेच्या तोंडाला किंवा नामदेवराव जाधवांच्या तोंडाला फासले. पण जेव्हा हे सगळं काळाच्या न्यायालयात जाईल, कालौघासमोर जाईल, नियतीच्या समोर जाईल, तेव्हा तुम्ही फासलेलं काळं कोणापर्यंत जाऊन पोहोचलं याची साक्ष तुम्हाला मिळेल. कारण काळ ठरवतो कोणी कोणाच्या तोंडाला काळं फासलं. 60 वर्षानंतर शरद पवारांना अशा भुरट्यांवर आपल्या प्रतिष्ठेला चमक देण्यासाठी अवलंबून राहण्याची पाळी आली असेल. वयाची 80 वर्ष ओलांडल्यानंतर तर काळं फासणं म्हणजे काय आणि काळाने फासलेलं काळं म्हणजे काय हे वेगळं सांगायची गरज नाही. काळ आपल्या संथ गतीने चालत असतो, पण न्याय देतो आणि न्याय दिल्याचे चटके पण बसतात, समाधान पण मिळतं. आज इथेच थांबतो. आवडलं लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. नमस्कार.